नमस्कार. आजचा दिवस माझा क्षण क्षण परीक्षण. काही घोषवाक्य आपण पहिले रिपीट करू, कारण जोवर हे तुमच्या मनामनात घुसणार नाही की नाही तोवर ते बदल होणार नाही आहे. काय आहे वाक्य? 100 कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र. दुसरं वाक्य काय आहे? कर खोटं बन मोठं. तिसरं वाक्य काय आहे? या देशामध्ये जर तुम्हाला सुखाने आनंदाने जगायचं असेल तर दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही आणि आपलं खोटं सोडायचं नाही. पूर्वीची म्हण होती, यथा राजा तथा प्रजा. बरोबरच आहे, कारण त्यास राजे पण तसे होते आणि राजा निवडायची सिस्टीम वेगळी होती. क्वालिटी, क्वांटिटी, स्मार्टनेस. स्मार्ट म्हणजे फोनवाला स्मार्टनेस, हिरोवाला स्मार्टनेस नाही. ते पाहून निवडत होते. आता काय म्हण आहे? यथा प्रजा तथा राजा. म्हणजे जशी प्रजा आहे, बदमाश, भ्रष्ट, खोटारडी, वाह्यात, तिरसट, गुंडागिरी करणारी, अशी प्रजा आहे. यातनंच सगळे लोकप्रतिनिधी, यातनंच सरकारी कर्मचारी सगळे निवडले जातात. आता सरकारचं कसं म्हणणं आहे? मला 100% पूर्ण पैसा द्या. तो टॅक्सचा असो, तो तिकिटाचा असो, तो कसाही असो. मग तुमचं तिकडे काय होईल ते माहीत नाही. पैसा एका ठिकाणी द्यावा लागतो, सर्व्हिसेस एका ठिकाणी द्याव्या लागतात, कंप्लेंट तिसऱ्या ठिकाणी करावं लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी खात्यामध्ये याचा कुठेच ताळमेळ नाही आहे. तुम्ही नगरपालिकेमध्ये एखादं सर्टिफिकेट घ्याल जा, मग ते लगेच इंटरलिंक करतील की तुम्ही पाणीपट्टी भरली आहे की नाही, घरपट्टी भरली आहे की नाही, तुमच्या अपार्टमेंटने पाणीपट्टी भरली आहे की नाही हे पण विचारतील. म्हणजे तुमचा इंडिव्हिज्युअल ट्रान्सफर जरी असेल ना, तरी तुम्हाला कोणचं हवं असेल तर याची NOC आणा, त्याची NOC आणा, सगळं करा. पण तुम्ही 100% टॅक्स भरलेला आहे, सगळं ओके आहे, तर तुमच्या कंप्लेंटला पहिल्या नंबरवर घेतील का? घंटा महादेवाच्या मंदिरातली. असो. जय भारत.